हिशेब तपासणीचे आपण 4 प्रकार पाहिले. वैधानिक हिशेब तपासणी, त्याला वार्षिक हिशेब तपासणी असं म्हटलं. सतत हिशेब तपासणी, त्यालाच निरंतर हिशेब तपासणी असंही म्हणतात. तिसरा प्रकार आपण पाहिला अंतर्गत हिशेब तपासणी आणि चौथा प्रकार पाहिला अंतरिम किंवा मध्यावधी हिशेब तपासणी. आपण काल विचारात घेतलं होतं वैधानिक किंवा वार्षिक हिशेब तपासणी म्हणजे आर्थिक वर्ष संपल्यानंतर कायद्यानुसार जी हिशेब तपासणी केली जाते त्याला वैधानिक हिशेब तपासणी असं म्हणतात. म्हणजे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 4 महिन्याच्या आत अशी हिशेब तपासणी केली जाते. आणि वैधानिक हिशेब तपासणी करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयामार्फत तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक केली जाते. आणि या हिशेब तपासणीवरून सहकारी संस्थेला अंकेक्षण वर्ग दिला जातो. हा भाग आपण विचारात घेतला. त्यानंतर दुसरा प्रकार पाहिला होता सतत किंवा निरंतर हिशेब तपासणी. म्हणजे आर्थिक वर्षातील संस्थेच्या सर्व व्यवहारांचे सातत्याने अगर नियमितपणे ठराविक काळाने केलेले सखोल परीक्षण म्हणजे सतत हिशेब तपासणी होय. त्यानंतर अंतर्गत हिशेब तपासणी आपण पाहिली होती. आणि चौथा प्रकार पाहिला होता अंतरिम किंवा मध्यावधी हिशेब तपासणी. आर्थिक वर्षाच्या किंवा 2 ताळेबंद पत्रकाच्या मधल्या काळात हंगामी नफा शोधून काढण्यासाठी आणि हंगामी लाभांश देण्याच्या दृष्टीने जी हिशेब तपासणी केली जाते तिला अंतरिम हिशेब तपासणी असे म्हणतात. आणि त्याच्या पुढचा भाग मी सांगितलं होतं की हिशेब तपासणी किंवा अंकेक्षण वर्गीकरण ऑडिट क्लासिफिकेशन म्हणजे सहकारी संस्थेची हिशेब तपासणी दरवर्षी करून घेणं बंधनकारक आहे. आर्थिक वर्ष संपल्यानंतर 4 महिन्याच्या आत ही जी वार्षिक हिशेब तपासणी केली जाते ती हिशेब तपासणी सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयामार्फत केली जाते. आणि त्या हिशेब तपासणीच्या अहवालावरून अंकेक्षण वर्ग दिला जातो. सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीनंतर लेखापरीक्षकाने, त्यालाच आपण अंकेक्षक असंही म्हणू शकतो, म्हणजे सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीनंतर लेखापरीक्षकाने दिलेल्या गुणाच्या आधारे सहकारी संस्थेला अंकेक्षण वर्ग दिला जातो. आणि या अंकेक्षण वर्गावरून सहकारी संस्थांची आर्थिक स्थिती किंवा सहकारी संस्थेचा दर्जा समजण्यास मदत होते. आणि हा जो अंकेक्षण वर्ग आहे हा अंकेक्षण वर्ग 4 प्रकारचा असतो. अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग आणि ड वर्ग असे 4 वर्ग दिले जातात. नफा तोटा खात्याच्या परीक्षणावर तपासणीचा जो दर्जा असतो तो दर्जा आधारलेला असतो. आणि हे जे वर्गीकरण असतं हे वर्गीकरण करण्यासाठी कोणकोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात तर सहकारी संस्थांचे भाग भांडवल किती आहे, सहकारी संस्थांची आर्थिक स्थिती कशी आहे, सहकारी संस्थांच्या कर्ज वसुलीचे प्रमाण कसे आहे, संस्थेचे व्यवस्थापन कसे आहे,
संस्थांचा राखीव निधी कसा आहे, सभासद संख्या संस्थांची किती आहे आणि संस्थांची आर्थिक उलाढाल किती आहे, या बाबी विचारात घेऊन सहकारी संस्थेचं अंकेक्षण वर्गीकरण केलं जातं. सहकारी संस्थेला अंकेक्षण वर्ग देण्यासाठी 100 गुणदान केलं जातं. 100 मार्काचं गुण किंवा 100 गुण त्याच्यासाठी ठेवले जातात. आता हे जी गुण विभागणी आहे, ही गुण विभागणी कशी केली जाते, तर 100 मार्कापैकी जे 100 मार्क दिलेले आहेत त्यापैकी भांडवल उभारणीसाठी 20 गुण राखीव ठेवलेले आहेत. सहकारी संस्थेच्या आर्थिक स्थैर्यासाठी 40 गुण राखीव ठेवलेले आहेत. मग त्यामध्ये सभासद कर्ज, थकबाकीचे प्रमाण आणि बुडीत कर्ज या बाबींचा विचार त्या आर्थिक स्थैर्यामध्ये होतो. म्हणजे 20 गुण भांडवल उभारणी, 40 गुण आर्थिक स्थैर्य आणि संस्थेच्या व्यवस्थापनासाठी 15 गुण ठेवलेले आहेत. संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये कोणत्या बाबी विचारात घेतलेल्या आहेत, तर हिशेब तपासणीतील दोषांची दुरुस्ती, थकबाकीदारावर कारवाई, हिशेबाच्या वक्तशीर नोंदी या बाबींचा समावेश व्यवस्थापनामध्ये होतो. तर अशा संस्थेच्या व्यवस्थापनासाठी 15 गुण ठेवलेले आहेत आणि संस्थेच्या सर्वसाधारण कामकाजासाठी 25 गुण ठेवलेले आहेत. अशी 100 गुणांची विभागणी केली जाते. आता संस्थेला 100 मार्कापैकी किती गुण मिळाले आहेत यावरून संस्थेचा वर्ग ठरतो आणि या गुणावरूनच सहकार आयुक्त व निबंधक संस्थेला त्या ठिकाणी वर्ग देत असतात. हिशेब तपासणीचे जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण पुढील प्रमाणे असते. आता आपल्याला काय करायचे, अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग आणि ड वर्ग असे वर्ग आपल्याला पाहिजे आहेत. आता त्यातला पहिला अ वर्ग सहकारी संस्था. आता दिलेल्या गुणदानापैकी ज्या सहकारी संस्थांना 60% पेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले आहेत अशा सहकारी संस्थेला हिशेब तपासणीमध्ये अ वर्ग दिला जातो. म्हणजे अ वर्ग प्राप्त झालेल्या सहकारी संस्थेला हिशेब तपासणीमध्ये 60 किंवा 60 पेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले असतात, म्हणून या संस्थांना अ वर्ग दिला जातो. अ वर्ग प्राप्त केलेल्या ज्या सहकारी संस्था असतात त्या सहकारी संस्थांची आर्थिक स्थिती जी असते ही आर्थिक स्थिती उत्तम असते. त्याचबरोबर कर्ज वसुली करण्यात या संस्थांना बऱ्यापैकी यश आलेले असते. म्हणजे चांगलं यश अ वर्ग मिळवणाऱ्या सहकारी संस्था कर्ज वसुली करण्यामध्ये चांगलं यश त्यांनी मिळवलेलं असतं. म्हणजे यश चांगलं त्यांना प्राप्त झालेलं असतं. त्याचबरोबर या संस्थांच्या बाबतीत एकूण कर्जापैकी थकबाकीचे जे प्रमाण आहे ते थकबाकीचे प्रमाण फारच कमी, म्हणजे साधारणतः 10% जवळपास हे प्रमाण त्या ठिकाणी असते. त्यानंतर ब वर्ग सहकारी संस्था. ज्या सहकारी संस्थांना हिशेब तपासणीच्या गुणदानामध्ये 50 ते 59% गुण प्राप्त झालेले असते अशा सहकारी संस्थांना ब वर्ग प्राप्त झालेला असतो. म्हणजेच 50 ते 59 गुण मिळवणाऱ्या सहकारी संस्थांना
सहकार आयुक्त व निबंधक व वर्ग सहकारी संस्था यामध्ये त्यांची गणना करतात. अशा प्रकारच्या संस्थांची आर्थिक स्थिती जी असते ती आर्थिक स्थिती बऱ्यापैकी असते आणि अशा संस्थांची जी थकबाकी आहे ही थकबाकी साधारणतः 25% आसपास असते. म्हणजेच अ वर्ग मिळवणाऱ्या सहकारी संस्थांच्या खालोखाल गुणदानामध्ये ब वर्ग मिळवणाऱ्या सहकारी संस्थांना गुण प्राप्त झालेले असतात. म्हणजे 50पेक्षा जास्त आणि 60पेक्षा कमी गुण प्राप्त झालेल्या ज्या सहकारी संस्था असतात त्या सहकारी संस्था ब वर्गामध्ये त्यांची गणना केली जाते किंवा त्या सहकारी संस्थांचा समावेश ब वर्ग सहकारी संस्थांमध्ये होतो. या सहकारी संस्था ज्या आहेत या सहकारी संस्थांना कर्ज वसुली करण्यामध्ये अ वर्ग मिळवणाऱ्या सहकारी संस्थेच्या मानाने कमी यश त्यांना प्राप्त झालेले असते. म्हणून अशा सहकारी संस्थांच्या कर्ज वसुलीचं किंवा ज्याला आपण थकबाकी म्हणतो त्या थकबाकीचं जे प्रमाण आहे ते प्रमाण साधारणतः 25% आसपास असते. त्यानंतर क वर्ग सहकारी संस्था 35 गुणापेक्षा जास्त आणि 49 गुणापेक्षा कमी गुण प्राप्त झालेल्या ज्या सहकारी संस्था असतात त्या सहकारी संस्थांना हिशेब तपासणी क वर्ग देत असतात. म्हणजेच ब वर्ग मिळवणाऱ्या सहकारी संस्थांपेक्षा क वर्ग मिळवणाऱ्या सहकारी संस्थांना गुणदानामध्ये कमी गुण प्राप्त झालेले असतात. तर 50पेक्षा कमी आणि 35पेक्षा जास्त गुण अशा सहकारी संस्थेला प्रदान झालेले असतात. अ वर्ग मिळवणाऱ्या सहकारी संस्थांच्या थकबाकीचं प्रमाण कमी असतं. त्याच्यापेक्षा जास्त प्रमाण ब वर्ग मिळवणाऱ्या सहकारी संस्थांचं असतं आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रमाण क वर्ग मिळवणाऱ्या सहकारी संस्थांच्या थकबाकीचं प्रमाण असतं. त्यामुळं अशा सहकारी संस्थांना क वर्ग प्राप्त केलेला असतो किंवा प्रदान केलेला असतो. या संस्थांचे व्यवस्थापन हे पाहिजे त्या प्रमाणामध्ये चांगलं नसतं. म्हणजे अकार्यक्षम व्यवस्थापन त्यांचं दिसून येतं आणि या संस्थांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसते. संस्थांच्या थकबाकीचे प्रमाण जे असतं ते प्रमाण 30 ते 40% असते आणि संस्थेचे व्यवस्थापन आणि कामकाज सुधारण्याची आवश्यकता या क वर्ग मिळवणाऱ्या सहकारी संस्थांची असते. आणि चौथा आकडा आहे ड वर्ग सहकारी संस्था. ज्या सहकारी संस्थांना हिशेब तपासणी अहवालामध्ये 35% कमी गुण प्राप्त झालेले असतात अशा सहकारी संस्थांना ड वर्ग सहकारी संस्था असं संबोधलं जातं आणि अशा सहकारी संस्थांना जो ऑडिट वर्ग दिला जातो तो ऑडिट वर्ग ड हा त्या संस्थांना दिला जातो. आणि या ऑडिट वर्ग ड मिळवणाऱ्या ज्या सहकारी संस्था आहेत या सहकारी संस्था डबघाईस आलेल्या असतात. अशा संस्थांचे व्यवस्थापन जे असतं हे व्यवस्थापन अकार्यक्षम जास्त प्रमाणामध्ये असतं. अशा सहकारी संस्था ज्या कामकाज करत असतात त्या कामकाजामध्ये अनियमितता जास्त प्रमाणामध्ये दिसून येते. ड वर्ग मिळवणाऱ्या सहकारी संस्था लेखापुस्तके योग्यरित्या ठेवत नसतात आणि या संस्थांची जी थकबाकी आहे ही थकबाकी 60% जास्त म्हटलं तरी चालेल किंवा 60% या सहकारी संस्थांच्या थकबाकीचं प्रमाण असतं. म्हणजे अशा जसं आपण
मार्क मिळवण्यामध्ये पहा मी विद्यार्थ्यांनो, फर्स्ट क्लास, डिस्टिंक्शन, सेकंड क्लास, पास क्लास, असं जसं त्याचे टप्पे असतात, गुणदान किती टक्के गुण पडले त्याच्यावर, त्याच पद्धतीनं सहकारी संस्थांची जी हिशेब तपासणी केली जाते सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयामार्फत, त्यावेळेस त्यांच्या गुणदानावरून, मिळवलेल्या गुणावरून त्यांना गुणदान केलं जातं आणि त्यांना ते वर्ग दिले जातात. म्हणजेच जेणेकरून त्या ठिकाणी या गुणदानावरून सहकारी संस्था त्या ठिकाणी वर्ग प्राप्त करतात आणि त्यावरून ती सहकारी संस्था प्रगती करणारी आहे का डबघाईला आलेली आहे का ती संस्था बुडण्याच्या मार्गावरती आहे की त्या संस्थेचं थकबाकीचं प्रमाण किती आहे, ह्या सर्व गोष्टी यावरून आपल्या लक्षात येतात. त्यामुळं हा जो ऑडिट वर्ग आहे हा ऑडिट वर्ग त्यांच्या गुणदानावरून दिला जातो. तर आज आपण हिशेब तपासणी किंवा अंकेक्षण वर्गीकरण आपण पाहिलं. त्यामध्ये काय पाहिलं आपण, तर सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयामार्फत सहकारी संस्थांची हिशेब तपासणी केली जाते. म्हणजे जी वार्षिक हिशेब तपासणी जी असते ती आर्थिक वर्ष संपल्यानंतर 4 महिन्याच्या आत जी हिशेब तपासणी करावी लागते ती हिशेब तपासणी म्हणजे वार्षिक हिशेब तपासणी. त्यालाच वैधानिक हिशेब तपासणी असंही संबोधलं जातं. तर ही जी हिशेब तपासणी आहे ही हिशेब तपासणी केल्यानंतर तो हिशेब तपासणी करणारा जो अंकेक्षक असतो तो अंकेक्षक काय करतो, 2 अहवाल तयार करतो हिशोब तपासणीचे. त्यातला एक अहवाल सहकारी संस्थेला देतो आणि एक अहवाल तो सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाला पाठवतो आणि सहकार आयुक्त व निबंधक कार्यालय त्यांचा आलेल्या अहवालाचा विचार करतो आणि त्या सहकारी संस्थेनं त्या गुणदानामध्ये किती गुण प्राप्त केलेले आहेत याचा विचार सहकार आयुक्त व निबंधक कार्यालय करतं आणि त्यावरून त्या सहकारी संस्थेला कोणता वर्ग द्यायचा, अ वर्ग द्यायचा की ब वर्ग द्यायचा की क वर्ग द्यायचा का ड वर्ग द्यायचा, हे सहकार आयुक्त व निबंधक कार्यालय ठरवत असतं. आणि ते जे 100 गुणदान दिलेलं आहे ते 100 गुणदान कशात विभागलेलं आहे, तर सहकारी संस्थांच्या भांडवल उभारणीसाठी 20 गुण त्याच्यासाठी राखीव ठेवलेले आहे. सहकारी संस्थेचं आर्थिक स्थैर्य किती आहे त्याच्यासाठी 40 गुण त्यासाठी राखीव ठेवलेले आहेत. म्हणजे भांडवल उभारणीचे 20 गुण आणि आर्थिक स्थैर्याचे 40 गुण असे 60 गुण झाले. त्यानंतर संस्थेच्या व्यवस्थापनासाठी त्यातले 15 गुण राखून ठेवलेले आहेत. म्हणजे 60 आणि हे 15 75 गुण झाले. आणि सहकारी संस्थेचं जे सर्वसाधारण कामकाज आहे ते कामकाज कसं चालतं याच्यासाठी 25 गुण राखीव ठेवलेले आहेत. अशी एकत्रित 100 गुणांची त्या सहकारी संस्थांची परीक्षा असल्यासारखीच परिस्थिती निर्माण होते. आणि मग त्या 100 मार्कापैकी किती गुण त्या सहकारी संस्थेनं प्रदान केलेले आहेत त्यावरून त्या सहकारी संस्थेला वर्ग दिला जातो. मग अ वर्गामध्ये काय सांगितलं, 60% जास्त गुण, 7% आणि 60% जास्त गुण ज्या सहकारी संस्थेला मिळालेला आहे त्या सहकारी संस्थेला अ वर्ग दिलेला असतो. त्यानंतर 50 ते 59% गुण ज्या सहकारी संस्थेला मिळालेले आहेत त्या सहकारी संस्थेला ब वर्ग ऑडिटमध्ये दिलेला असतो. आणि 49पेक्षा कमी आणि 35 मार्कापेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्या ज्या सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्थेला ऑडिट वर्ग क दिलेला असतो. आणि 35% कमी गुण ज्या सहकारी संस्थेला दिलेले असतात त्या सहकारी संस्था ड वर्गामध्ये गणल्या जातात. तर अशा पद्धतीनं आज आपण सहकारी संस्थांचं ऑडिट वर्गीकरण किंवा सहकारी संस्थांची हिशेब तपासणी हा भाग पाहिला आहे. तर उद्याच्या तासाला आपण हिशेब तपासणीचे फायदे की सहकारी संस्थांनी हिशेब तपासणी केल्यामुळं काय फायदे होतात
किंवा अंकेक्षणाचे काय फायदे आहेत ते आपण उद्याच्या तासाला पाहूयात. धन्यवाद. अनेक फायदे होतात हे आपण पाहिलेलं आहे. वास्तव आर्थिक स्थिती सहकारी संस्थांची हिशेब तपासणी केल्यामुळे समजते. हिशेब तपासणी केल्यामुळे अचूक व अद्ययावत हिशेब ठेवणं शक्य होतं. सहकारी संस्थांनी दरवर्षी आर्थिक हिशेब तपासणी केल्यामुळं संस्थांमधील व्यवहारातील चुका व गैरव्यवहारांना आळा बसतो. त्याचबरोबर हिशेब तपासणी केल्यामुळे हिशेबातील चुकाबाबत उपाययोजना सुचवता येते. त्याचबरोबर भागभांडवल विक्रीस मदत होते. हिशेब तपासणी केल्यामुळे सभासदांचे हित साध्य होतं. सहकारी संस्थांची हिशेब तपासणी झाल्यामुळे सभासदांना कर्ज मिळणे सुलभ होतं आणि हिशेब पुस्तकाबाबत हिशेब तपासणीमुळे सल्ला प्राप्त होतो. असे अनेक फायदे आपण पाहिले होते. त्याच्या पुढचा भाग आहे सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीबाबतच्या कायदेशीर तरतुदी. लीगल प्रोव्हिजन्स रिगार्डिंग ऑडिट. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार प्रत्येक सहकारी संस्थांनी हिशेब तपासणी करून घेणं कायद्यानं बंधनकारक आहे असा उल्लेख मी पाठीमागं सुद्धा केलेला होता. बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीबाबतच्या कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा असा मोठा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. आता महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 साली लागू झाला. भारतातील पहिला सहकारी कायदा 1904 साली लागू झाला होता. दुसरा सहकाराचा कायदा 1912 साली लागू केला आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली आणि लगेच महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 हा महाराष्ट्रातील सहकारी संस्थांसाठी लागू करण्यात आला आणि या कायद्यामध्ये सहकारी संस्थांच्या हिशेब तपासणीबाबत काही तरतुदी नमूद करण्यात आलेल्या आहेत. त्या तरतुदी आपणास आजच्या तासाला पाहिजे आहेत. त्यामधली पहिली जी तरतूद आहे ती म्हणजे सहकार वर्ष. आता सहकारी संस्था कायद्याच्या नियमाखाली राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या आर्थिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिलला होते आणि आर्थिक वर्षाचा शेवट 31 मार्च असा होतो. आर्थिक वर्ष आणि सहकार वर्ष या दोन्हीचा कालावधी एकच आहे. आर्थिक वर्षालाच सहकार वर्ष असंही संबोधलं जातं आणि आर्थिक वर्ष आणि सहकार वर्ष एक समान असावे असं सहकारी संस्थांच्या कायदा जो झाला लागू त्या कायद्याच्या नियमावलीमध्ये असं नमूद केलं की आर्थिक वर्ष आणि सहकार वर्ष एकच असावं. या गोष्टी नमूद केल्यामुळे सहकार वर्ष आणि आर्थिक वर्ष एकच मानलं जातं. त्यानुसार सहकारी संस्थांचे आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे राहील असे हिशोब तपासणीबाबतच्या कायदेशीर तरतुदीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्यानंतर दुसरी तरतूद आहे निबंधकामार्फत हिशेब तपासणी. आता जरी सहकारी संस्थेमध्ये अंतर्गत हिशेब तपासणी
सहकारी संस्थांनी नेमलेल्या व्यक्तीमार्फत केली जात असली तरी सहकारी संस्थेच्या कायद्यानुसार लेखापुस्तकांची हिशेब तपासणी करण्याची जी जबाबदारी आहे, ही जबाबदारी कायद्याने सहकार आयुक्त व निबंधकावर टाकलेली आहे. महाराष्ट्र राज्य सहकार आयुक्त व निबंधक यांचे जे कार्यालय आहे, हे कार्यालय पुणे येथे आहे. हे आपण पाठीमागं निबंधक या प्रकरणामध्ये पाहिलेलंच आहे. त्यानुसार निबंधक सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीसाठी मान्यताप्राप्त लेखापरीक्षकाची नियुक्ती करतो. विद्यार्थ्यांनो, सहकारी संस्थांचं ऑडिट करण्यासाठी ज्या व्यक्तीची नेमणूक केली जाते, त्या व्यक्तींसाठी काही शैक्षणिक पात्रता नमूद करण्यात आलेली आहे. त्यासाठी GDC&A ही पदवी प्राप्त झालेल्या व्यक्तीला सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयामार्फत सहकारी संस्थांची हिशेब तपासणी करता येते. संस्थेच्या लेखापुस्तकाची हिशेब तपासणी दरवर्षी झाली पाहिजे असे कायद्यात स्पष्टपणे नमूद केले आहे. आर्थिक वर्ष संपल्यानंतर म्हणजे 31 मार्च नंतर 4 महिन्याच्या आत अशी हिशेब तपासणी होणं कायद्यानं बंधनकारक आहे. त्यामुळं निबंधकामार्फत हिशेब तपासणी ही तरतूद नमूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिसरी तरतूद आहे हिशेब पुस्तपालन व हिशेब लेखन. सहकारी संस्था कायद्यातील नियमानुसार सहकारी संस्थांनी पुढील हिशेब पुस्तके ठेवली पाहिजेत. पाठीमागं कोणकोणती हिशेब पुस्तके ठेवावी लागतात हा भाग आपण ओझरता पाहिला होता, अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. म्हणून तरीसुद्धा आत्ता परत सांगतो, कोणकोणती हिशेब पुस्तके ठेवणे कायद्यानं बंधनकारक आहे. त्यामध्ये पहिलं हिशेब पुस्तक आहे सभासद नोंदणी पुस्तक. म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार प्रत्येक सहकारी संस्थेला सभासदांचे नोंदणी पुस्तक ठेवावे लागते. सभासदाचे नोंदणी पुस्तक जे आहे, हे नोंदणी पुस्तक नमुना आय प्रमाणे पुस्तक ठेवणं फार आवश्यक आहे. या पुस्तकामध्ये सभासदाचे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, सभासद म्हणून दाखल करून घेतल्याची तारीख, प्रवेश शुल्क दिल्याची तारीख, वारसदार व्यक्तीचे नाव, धारण केलेल्या भागांचा तपशील इत्यादी बाबी या पुस्तकामध्ये नमूद केलेल्या असतात. त्यानंतर दुसरं पुस्तक आहे भाग नोंदणी पुस्तक. भाग नोंदणी पुस्तकामध्ये सभासदांनी विकत घेतलेल्या भागांची नोंद असते. भाग नोंदणी पुस्तकावरून भाग खतावणी लिहितात. ज्या सभासदांनी भाग विकत घेतले असतील त्यांची क्रमवार यादी भाग दाखल्याच्या क्रमांकाप्रमाणे या पुस्तकामध्ये केली जाते. त्यानंतर कर्ज रोखे नोंदणी पुस्तक. आता कर्ज रोखे नोंदणी पुस्तकामध्ये सहकारी संस्थेने विकलेल्या कर्जरोख्यांची संख्या, कर्जरोख्यांची दर्शनी किंमत, एकूण किंमत, परतफेडीची तारीख, व्याज इत्यादी बाबतची माहिती नोंदवलेली असते. आणि या पुस्तकामध्ये कर्जरोखे धारकांची नावे व पत्ते लिहिलेले असतात. त्यानंतर सभा वृत्तांत पुस्तक. आता सभा वृत्तांत पुस्तक, त्यालाच आपण सभा वृत्तांत जे पुस्तक आहे त्या पुस्तकालाच आणखीन एक नाव दिलेलं आहे, ते म्हणजे इतिवृत्त पुस्तक. आपण पाठीमागं सुद्धा पाहिलं होतं. इतिवृत्त पुस्तक, इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी ही सहकारी संस्थेच्या सचिवाची असते.
सभासदांच्या ज्या सभा होतील, संचालक मंडळाच्या ज्या सभा होतील, त्या सभा संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत हे इतिवृत्त पुस्तकामध्ये या सभा वृत्तांताची नोंद करून ठेवणं फार महत्त्वाचं आहे. ह्या कायदेशीर बाबी किंवा कायदेशीर पुरावा म्हणून न्यायालयामध्ये सुद्धा ह्या ग्राह्य धरल्या जातात. म्हणून इतिवृत्त पुस्तक फार महत्त्वाचं असतं. त्यानंतर रोकड वही आहे. आता रोकड वही सुद्धा त्या ठिकाणी सहकारी संस्थेमध्ये ठेवणं फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सामान्य खातेवही असेल, माल साठा नोंदणी पुस्तक असेल, मालमत्ता नोंदणी पुस्तक असेल, हिशेब तपासणीच्या हरकती व त्या सुधारण्याबाबतचे पुस्तक असतील आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार काही इतर पुस्तके असतील, ही सर्व पुस्तके सहकारी संस्थेनं ठेवणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून ही एक तरतूद सांगितलेली आहे, हिशेब पुस्तपालन व हिशेब लेखन. त्यानंतर पुढची तरतूद आहे वार्षिक हिशेब पत्रके. सहकारी संस्थेनं आपलं सहकार वर्ष संपल्यानंतर, म्हणजे प्रत्येक सहकारी संस्थेनं बरं का, आपलं सहकार वर्ष संपल्यानंतर 45 दिवसाच्या आत किंवा निबंधकानं जर त्याला मुदत वाढ दिली असेल तर त्या वाढवून दिलेल्या मुदतीत सर्व वार्षिक हिशेब पत्रके तयार करावी लागतात. आता जी वार्षिक हिशेब पत्रके आहेत त्यामध्ये कोणती कोणती पत्रके आहेत तर 13 पत्रक आहे. त्याला आपण ट्रेल बॅलन्स असं संबोधतो. त्यानंतर नफा तोटा पत्रक आहे. नफा तोटा पत्रकाला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असं संबोधतो. त्यानंतर ताळेबंद पत्रक आहे की त्या ताळेबंद पत्रकाला आपण बॅलन्स शीट असं संबोधतो. अशी जी काही पुस्तके आहेत, ही पुस्तके ही ठेवणं फार महत्त्वाचं आहे आणि ही पुस्तके सहकारी कायद्यामध्ये नमुना 9 मध्ये दिलेली आहेत. त्यानंतर पुढची तरतूद आहे हिशेब तपासणीच्या बाबी. आता सहकारी संस्थांची जी हिशेब तपासणी केली जाते, ती हिशेब तपासणी करताना जो अधिकारी हिशेब तपासणी करण्यासाठी सहकारी संस्थेसाठी नेमलेला आहे त्यांनी कोणत्या बाबी पाहिल्या पाहिजेत तर थकीत कर्जाच्या रकमा, संस्थेने दिलेली कर्जे व आगाऊ रकमा, त्याचबरोबर रोख शिल्लक, कर्ज रोखे, जिंदगी व जबाबदाऱ्या, त्यानंतर आर्थिक उलाढाल, संस्थेच्या व सभासदाच्या हितसंबंधाला बाधक आहे किंवा कसे, ह्या सर्व बाबी त्या अंकेक्षकाने तपासून पाहिल्या पाहिजेत. त्यानंतर पुढची तरतूद आहे हिशेब पुस्तकांची उपलब्धता. आता संस्थेची सर्व हिशेब पुस्तके, जी हिशेब पुस्तके ठेवावी लागतायत, जी कागदपत्रे ठेवावी लागतायत, त्याचबरोबर संस्थेची जी मालमत्ता आहे आणि रोख शिल्लक आहे ही तपासणी करण्यासाठी सदैव उपलब्ध असली पाहिजेत. म्हणजे संस्थेची सर्व हिशेब पुस्तके हिशेब तपासणी करण्यासाठी उपलब्ध असली पाहिजेत, कागदपत्रे सर्व उपलब्ध असली पाहिजेत आणि अशी पुस्तके अगर मालमत्ता ज्याच्या ताब्यात असेल त्यांनी हिशेब तपासणीचे कामासाठी ती पुस्तके संस्थेच्या मुख्य कार्यालयात किंवा संस्थेच्या शाखेत हिशेब तपासणीसास किंवा अंकेक्षकास उपलब्ध करून दिली पाहिजे. म्हणजे ज्या व्यक्तीवर ही जबाबदारी सोपवलेली आहे त्या व्यक्तीनं जो हिशेब तपासणी करण्यासाठी आलेला अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांना ही सर्व हिशेब पुस्तके कागदपत्रे उपलब्ध करून दिली पाहिजेत. त्यानंतर माहिती पुरवण्याची जबाबदारी. आता हिशेब तपासणी करण्यासाठी जो नेमलेला अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यानं जर आवश्यक असणारी माहिती मागितली तर ती माहिती पुरवण्याची जबाबदारी हे संस्थेचे माजी व आजी पदाधिकारी म्हणजे होऊन गेलेले आणि चालू पदाधिकारी, सेवक व सभासद यांच्यावर असलेली आपणाला दिसून येते. त्याचबरोबर संस्थेच्या व्यवहार व कामकाजासंबंधी निबंधक किंवा
त्याने नियुक्त केलेल्या व्यक्तीच्या आदेशानुसार आवश्यक असणारी माहिती पुरवली गेली पाहिजे. म्हणजे हिशेब तपासणीसाठी जी आवश्यक बाबी आहेत या बाबी पुरवण्याची जबाबदारी आजी किंवा माजी जे संस्थेचे पदाधिकारी आहेत, संस्थेचा जो सेवक वर्ग आहे, संस्थेचा जो सभासद वर्ग आहे, या सर्वांनी ती उपलब्ध करून देणं फार महत्त्वाचं असतं. त्यानंतर पुढची तरतूद आहे सभासदांना अवलोकनासाठी हिशेब पुस्तके खुली ठेवणे. आता सभासदांना जर गरज वाटलीच तर त्या सभासदांसाठी सर्व हिशेब पुस्तके उपलब्ध करून दिली पाहिजेत, खुली ठेवली पाहिजेत, असं या तरतुदीचा अर्थ आहे. संस्थेची लेखापुस्तके व हिशेब पत्रके सभासदांना अवलोकनासाठी संस्थेच्या कार्यालयात खुली ठेवली पाहिजेत. अवलोकनासाठी म्हणजे त्यांना खात्री पटवण्यासाठी किंवा त्यांना पाहण्यासाठी ही संस्थेमध्ये खुली ठेवली पाहिजेत. वार्षिक हिशेब पत्रकाची एक प्रत तयार केल्यापासून 15 दिवसाच्या आत निबंधकाने नियुक्त केलेल्या मान्यताप्राप्त लेखापरीक्षकास पाठवली पाहिजे. कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारता कामा नये. तथापि हिशेब पत्रकाची प्रत जर सभासदाला हवी असेल, सभासदानं जर हिशेब पत्रकाची एखादी प्रत मागितलीच तर त्याचं योग्य शुल्क आकारून तशी एक प्रत सभासदाला संस्थेनं दिली पाहिजे. अशी प्रत त्या संबंधीचा अर्ज व शुल्क जमा झाल्याच्या तारखेपासून 1 महिन्याच्या आत ती पुरवली गेली पाहिजे. त्यानंतर पुढची तरतूद आहे हिशेबातील दोष व दुरुस्ती. आता हिशेब तपासणी सहकारी संस्थांची करताना लेखापुस्तकामधून जे दोष आढळून आलेले आहेत आणि लेखापुस्तकामध्ये जी अनियमितता आढळून आलेली आहे याचा उल्लेख अंकेक्षकाने आपल्या अहवालामध्ये केला पाहिजे. आता अंकेक्षक अहवाल तयार करतो हिशेब तपासणी केल्यानंतर. त्याचा एक अहवाल सहकारी संस्थेला देतो, एक अहवाल तो सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाला पाठवतो. हे मी पाठीमागं सुद्धा सांगितलेलं आहे. मग तो जो अहवाल तयार केलेला असतो त्या अहवालामध्ये लेखापुस्तकामध्ये जे दोष आढळून आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जी अनियमित